संततधार पाणी असल्या कारणानं रस्त्याची पूर्णतः वाताहत झालेले रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच जनतेला वाटसरूंना किंवा ग्रामस्थांना समजत नाहीये। सुखदेव पाटील आहेत विभाग प्रमुख आणि माजी उपसभापती भरत काळू भोईर यांनी जे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता केलेला आहे आपण बघू शकता। कॅमेरामॅनला विनंती करतोय की हा रस्ता भरत काळू भोईर यांच्या सौजन्याने आणि सुखदेव पाटील यांच्या सौजन्याने झालेला आहे आणि येण्या जाण्याला त्या खड्ड्याचा नाहक त्रास होतो आणि ह्या त्रासामुळे अनेकाचे कमराचे आजार वाढलेले दिसून येत आहेत। आता तर पावसानं पूर्णतः रस्त्याची चाळण झालेली आहे। अनेक लोक त्या खड्ड्यात पडतात साहेब, अनेकाचे कमरे मोडले साहेब। आता तुम्ही ते जीव जाण्याची वाट बघतायत का, हा माझा प्रश्न आहे साहेब। आता जरा प्रयत्न करून आम्हाला काय करा, निधी उपलब्ध करून द्या, आम्ही काम करून देतो। म्हणजे काय आम्ही कशाची कोणा वाट बघायला बघतोय, आम्ही उलट चांगलं वाईट वाटतो। आम्ही बिनपगारीन फुल अधिकारी पत्रकार आहोत, आम्हाला काही मानधन नाही। माझ्यासारखं काम तुमचं नाही ना साहेब, तुम्ही मानधन घेता साहेब। मला उलट म्हणतायत की बाबा तुम्हीच आम्हाला निधी द्या, तुम्ही बातमी लावा, तुम्हीच आम्हाला निधी द्या। कोण आहेत ते महाशय? ते महाशय तुमचे जेही आहेत ते। दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण 14 गावातील जे दहिसर ते नागाव ह्या रस्त्यावरती आहोत। कॅमेरामॅनला विनंती करतो की ही रस्त्याची अवस्था आपण दाखवावी, कारण जनतेची वाताहत होत आहे। हा डांबरीकरण रस्ता पूर्णतः खड्डेमय झालेला आहे। या खड्ड्यामधून अनेक दहिसर गाववाले ग्रामस्थ असतील किंवा नागाववाले ग्रामस्थ असतील, त्यांना ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत या रस्त्यावरून करावी लागत आहे। अनेक चारचाकी वाहनं असतील, दुचाकी स्वार असतील किंवा रिक्षा ड्रायव्हर असतील, त्यांना सुद्धा त्या रस्त्यावर ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। आता आपण बघू शकता, कॅमेरामॅनला विनंती करतोय ते दुचाकी स्वार येता जाता त्यांची रेकॉर्डिंग दाखवावी, कारण जेणेकरून ह्या जे काही शाखा अभियंता असतील, जे काही कार्यकारी अभियंता असतील, त्यांनी ती बातमीचं वार्तांकन बघावं आणि वार्तांकन बघून आपण ह्या चॅनेलच्या माध्यमातून त्या सर्व सन्माननीय जे काही शाखा अभियंता असतील किंवा कार्यकारी अभियंता असतील यांना आपण संपर्क साधणार आहोत। परंतु त्याही अगोदर सुखदेव पाटील आहेत विभाग प्रमुख आणि माजी उपसभापती भरत काळू भोईर यांनी जे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता केलेला आहे आपण बघू शकता। कॅमेरामॅनला विनंती करतोय की हा रस्ता भरत काळू भोईर यांच्या सौजन्याने आणि सुखदेव पाटील यांच्या सौजन्याने झालेला आहे आणि त्यांच्या समोरच जी श्री सद्गुरू कथा समर्थ बैठक सभागृह आहे दहिसरचा, आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तगणांना नाहक त्रास होता कामा नये, त्या अनुषंगाने आपण बघू शकता या ठिकाणी पूर्णतः खड्डेमय रस्ता झाला होता। त्या खड्डेमय रस्त्यासाठी काही लोकांची तक्रारी त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सुखदेव पाटील आणि भरत काळू भोईर यांनी सिमेंट कॉन्क्रीट करून थोडस रस्त्याचा पूर्णतः रस्ता बुदियास आणला होता, रस्ता डागडुगी केली होती। परंतु ह्या डागडुगीमुळे पाऊस गेल्या 4 दिवसापासून येणाऱ्या पावसामुळे रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे। खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे प्रवाशांना काही समजत नाही आणि येण्या जाण्याला त्या खड्ड्याचा नाहक त्रास होतो आणि ह्या त्रासामुळे अनेकाचे कमराचे आजार वाढलेले दिसून येत आहेत। परंतु एवढ्या पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी दहिसर ते नागाव हा रस्ता पूर्णतः खड्डे झालेले आहेत। आपण बघू शकता, कॅमेरामॅनला विनंती करतो पुढचे जे खड्डे आहेत ते खड्डे दाखवावेत आणि येण्या जाणाऱ्याला जो वारकरी संप्रदाय असेल किंवा सद्गुरूचे जे काही बैठकीला येणारे जे काही भक्तगण आहेत त्यांना पुन्हा हा त्रास होता कामा नये। या अनुषंगाने आपण या जे काही या ठिकाणचे 14 गावाचे पुढारी आहेत, म्हणजे उपजिल्हा प्रमुख असतील किंवा विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, त्यांनी ह्या रस्त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि हा रस्ता पूर्णत्वास आणावा, ह्या रस्त्याला पूर्णतः वेगळी नवसंजीवनी मिळावी, ह्या अनुषंगाने आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। संततधार पाणी असल्या कारणानं रस्त्याची पूर्णतः वाताहत झालेले रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच जनतेला वाटसरूंना किंवा ग्रामस्थांना समजत नाहीये। 27 तारखेला गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि बाप्पाचं आगमन तर बाप्पा ह्या खड्ड्यातून जाणार का, हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि गणेश भक्तांना खड्ड्यात जाताना बाप्पा बघावशे वाटत नाहीत। कारण ह्या अगोदर आपण जे शाखा अभियंता आहेत जिल्हा परिषदचे मनीष कुमार हेर्लेकर यांना आपण संपर्क साधणार आहोत। हॅलो, बोला ना। मनीष कुमार हेर्लेकर सर बोलतायत का? बोलतात ना बाबा, बोल ना, काय पाहिजे? बालासाहेब कांबळे बोलतो, पत्रकार सिद्धेश्वर वार्ता न्यूज मधून। बोला बोला बोला। महोदय, आपल्याकडे जो रस्ता आहे दहिसर ते नागाव, त्या रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे आणि रस्ता आपल्या अखत्यारीत मध्ये आहे। नाही आहे अखत्यारीत ना, आता तेच आज सकाळी झाली चर्चा त्या PWD वाल्यांची, मग आता आम्ही आता साईटवर आहे त्यामुळे मला ते काय बघता आलं नाही, पण मी दिलाय निरोप, ते सांगते
जर समजा आमच्या एका एजन्सीने सांगितलं की त्यांच्याकडे नाही तर मग तो कोणाकडे निघेल. आता आमच्याकडे निघाल तर ते गावं आता ते सगळे ट्रान्सफर व्हायलेत ना नवी मुंबईकडे. नाही नाही सर, ट्रान्सफर व्हायलेत मान्य आहे ते मला, पण गेली 6 महिने तो रस्ता धुळकात पडलाय, खड्डेमय झालेला आहे. आता तर पावसानं पूर्णतः रस्त्याची चाळण झालेली आहे. अनेक लोक त्या खड्ड्यात पडतात साहेब, अनेकाचे कमरे मोडले साहेब. आता तुम्ही ते जीव जाण्याची वाट बघतायत का, हा माझा प्रश्न असेल साहेब. माझ्यापेक्षा तुम्ही आमच्या वरिष्ठांनाच प्रश्न विचारा. माझ्या हातात काय मंजूर झालं तर मी काम करणार. नाही वरिष्ठाला माणसांना एवढं तुम्ही बोलण्यात काय अर्थ नाही ना दादा. आता महोदय- तुम्ही एवढे अनुभवी आहात. महोदय मी माझं आपला साधा खालचा कर्मचारी, मी त्याच्याशी काय जाणार तुम्हाला माहिती. नाही महोदय, काम मंजूर आलं तर काम करणार. आता त्या भागात कामं करायची ना असं ठरलेलं आहे. म्हणजे ते नवी मुंबईत जाणार आहे तर तिकडे होईल. आम्हाला ते कामं पण हे होतं ना सुचवताना. महोदय मान्य आहे मला, नवी मुंबई महानगरपालिका जरा प्रयत्न करून आम्हाला काय करा, निधी उपलब्ध करून द्या. आम्ही काम करून देतो. म्हणजे काय आम्ही कशाची कोणा वाट बघायला बघतोय, आम्ही उलट चांगलं व्हायचीच वाट बघतोय. साहेब तुम्ही तुम्ही आज टोकाचा प्रश्न विचारून मला कशाला अडचणीत टाकता. साहेब तुम्हाला मी अडचणीत टाकत नाहीये. गेली कित्येक वर्ष ऐका ना, पीडब्ल्यूडी वाला बोलतोय जिल्हा परिषद रस्ता आहे, जिल्हा परिषद वाले बोलतात पीडब्ल्यूडी रस्ता आहे. हे असा रस्ता माझ्याकडे तू मै करतच हा रस्ता पूर्णतः चाळण झाले असेल. ऐकून घ्या, रस्ते चाळण झाले तर आधी काय ते डांबर खडी पिढी पडली असेल ना, काम होतं तो काम करतात ना असं नाही. आता मी पण त्या भागात आता नवीन आलो आणि ते मी हजर व्हायला आणि ते भाग तिकडे गेलाय. त्यामुळे ते जनसुविधा नागरिक सुविधा ही ते सगळी कामं टप्पा झाले. तुमच्या लेवलला जर आम्हाला मदत करा, कुठनं निधी आणून देत असेल तर बघा, असेल तर त्यांच्याकडे पीडब्ल्यूकडे जरी असेल तरी आम्ही काम करून देतो तुम्हाला. महोदय आम्ही बिनपगारीन फुल अधिकारी पत्रकार आहोत, आम्हाला काही मानधन नाही. माझ्यासारखं काम तुमचं नाही ना साहेब, तुम्ही मानधन घेता साहेब. प्रश्न विचारला तर कोण म्हणणार आहे की माणसाचं ऍक्सिडेंट व्हा. अरे साहेब तुम्हाला मानधन आहे, शासनाचं मानधन तुम्ही घेताय आणि उलट पत्रकारांना बोलताय की तुम्ही आम्हाला निधी आणून द्या. नाही असं आहे की तुमच्या म्हणण्यामधनं ज्यानं रेटा लागतो काहीतरी वाचा फुटती काहीतरी होते ना, मग त्याला प्रश्न विचारतो आम्ही. कसं शेवटी आमचं तुम्ही, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुमच्या वरिष्ठाकडे ही नोंदवा आणि ही काळाची गरज आहे. रस्त्यात खड्ड्यात रस्ते हेच लोकांना समजत नाहीये साहेब महोदय. आणि आपण वरिष्ठांना हा संदेश द्या की सन्माननीय बाळासाहेब कांबळे यांचा फोन आलेला आणि त्यांनी मला प्रश्न विचारले आणि प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकलो नाही कारण निधीच नाही. उलट मी पत्रकाराला बोललो की निधी मला द्या. आता काय तुम्ही कसं म्हणता मला काही कळत नाही. ठीक आहे सर, तुम्ही धन्यवाद. सिद्धेश्वर वार्ताहर संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. जसे पाहतो ना, आताच हेर्लेकरांना फोन केला आणि हेर्लेकर म्हणतायत की तुम्ही बातमीचं वार्तांकन करा, तुम्हीच आम्हाला निधी द्या, निधी दिल्यानंतर तुम्ही निधी आणून आम्ही हे विकास कामं करतो. आता ह्या अनुषंगानं त्यांना मी म्हटलं की बाबा रे, जे बिनपगारी आणि फुल अधिकारी पत्रकार आहेत ते निधी तुम्हाला कुठून आणून देतील. परंतु त्यांनी उद्धट भाषा बोलून आपल्या शाखा अभियंत्याचं जे काम असतं ते कामावरती टांगून टाकण्याचं काम मनीष कुमार हेर्लेकर यांनी केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये त्यांचे वरिष्ठ जे कार्यकारी अभियंता आहेत पद्माकर लहाने सर यांना आपण संपर्क साधूयात. हॅलो सप्रेम नमस्कार सर, पत्रकार कांबळे बोलतो साहेब. बोला सप्रेम नमस्कार. सन्माननीय महोदय, मी यासाठी फोन केलेला की तुमच्या अखत्यारीत असलेला नागाव ते दहिसर रस्ता पूर्णतः त्या रस्त्याची चाळण झालेली आहे. सन्माननीय तुमचे जे आहे त्यांना मी संपर्क साधला, ते मला उलट म्हणतायत की बाबा तुम्हीच आम्हाला निधी द्या, तुम्ही बातमी लावा आणि तुम्हीच आम्हाला निधी द्या. कोण आहेत ते महाशय? ते महाशय तुमचे जेई आहेत ते म्हणतायत की तुम्हीच आम्हाला निधी द्या, आमच्याकडे निधी उपलब्ध नाहीये. मी म्हटलं सर असं कुठली भाषा, म्हणजे तुम्ही कसं बोलताय, म्हटलं हे काय बोलताय असं. नाव काय त्यांचं? एक मिनिट सर, तुम्हाला नाव सांगतो त्यांचं. महोदय, शाखा अभियंता मनीष कुमार हेर्लेकर त्यांचं नाव आहे. त्याची बोलतो मी, कोण आहे आमचं जे तो रोड कंडिशन नुसार आपण द्यायला पाहिजे. साधारणच असते तरी पण ते रोड काही राहूनच जातात. आणि तुमचं बरोबर आहे, तुम्ही खेळ जो व्यक्त केला करेक्टच आहे पाहिजे, त्याचं माणूस होणार पण काम. मोदय 2 मिनिटं तुमचं घेतोय, कारण तिथं एवढा म्हणजे एवढे खड्डे पडले. जर आपण त्या ठिकाणी दौरा करत असाल तर अवश्य दौरा करा, कारण आता गणपतीचं आगमन होतं साहेब आणि रस्ते खूप खराब झालेत, एखादा जीव जाईल साहेब. ठीक आहे आपण करूया.
म्हणजे आपल्याकडे माझा एक बोलायचं सर, आमदार निधीचा काय विषय तुमच्याकडे आलाय का, की आमदार निधीच्या माध्यमातून? आमच्याकडे आमदार निधी कमी असतो, एक आमदार काही मोजकी कामं येतात वर्षाला. बरं बरं. 25-15 निधी पीडब्ल्यूडी कडे जातो. बरं. आमच्याकडे त्यातला निधी येत नाही. बरं. हो, पण तुम्ही नियोजन करत असाल तर मग तसं आमदाराला पण तुम्ही पत्रव्यवहार केला तर ते निधी करू शकतात सर. ठीक आहे, प्रतिनिधींनी आमच्या पत्रव्यवहार करत असतो. आम्ही प्रतिनिधींकडे नाही. त्यांनी म्हणजे आम्हाला कामं सुचवावी किंवा असं तसं आम्ही मग त्याची पाहणी करून वगैरे ते करून डिसाईड करत असतो. लाने सर, माझी एक रिक्वेस्ट असेल, स्थानिक लोकांना तुम्ही आश्वासित करताय, बरं तो कधी रस्ता होईल अंदाज काय? कारण गणपती बाप्पाचं आगमन होतंय. मी सांगतो आश्वासित कसं माहिती आहे का, आम्ही आश्वासित नाही करू शकत, कारण की आम्ही काय आम्ही पण अधिकारी कर्मचारी आहोत. आश्वासन देणे म्हणजे कसं असते, कालढकल करणे, बरोबर. पण मला तसं म्हणजे तसं हे नाहीये. म्हणजे समोर मंजुरी होते वरिष्ठातून किंवा आम्हाला जे मंजुरी करता येतात किंवा जे मंजुरी होतात तिथून CPDC किंवा इकडे तिकडे, तर त्याच्यामधून त्याचं काम होतात ते सर्व. तरी पण तुमचा मुद्दा मला कळला, बोलतो त्याच्यात. माझी रिक्वेस्ट असेल सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून आपण तात्काळ तो रस्ता बनवावा, हीच स्थानिक लोकांची मागणी आहे सर. सर धन्यवाद सर, आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूजला संपर्क साधला त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. ओके ओके ओके. कार्यकारी अभियंता पद्माकर लहाने यांनी त्या शाखा अभियंत्याचा नंबर मागितला आणि आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून त्यांना मी रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आगमन झाल्यानंतर बाप्पा जर ह्या खड्ड्यामधून गेले तर भक्तगण जो असेल तो भक्तगण नाराज होणार आहे आणि आपण तात्काळ या रस्त्याची डागडुजी करावी आणि हा रस्ता पूर्णतः दुरुस्त करावा, जेणेकरून बाप्पाला आगमन झाल्यानंतर बाप्पाचा निरोप देताना सुद्धा भक्तगण नाराज होता कामा नये. आणि गेली कित्येक दिवसापासून ह्या रस्त्याची डागडुजी सुद्धा केलेली गेलेली नाही आणि ह्या रस्त्यावर ये जा करणाऱ्या जे प्रवासी असतील, जे ग्रामस्थ असतील, त्यांची वाताहत होत आहे. पूर्णतः कमरेचे हाड मोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना सुद्धा हे नाकारते जे शाखा अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील, यांनी ह्या रस्त्याची डागडुजी करावी. सन्माननीय कार्यकारी अभियंता लहाने यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलताना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आता यावरती हा रस्ता खड्ड्यामध्ये पडलेला असेल किंवा बाप्पाचं आगमन किंवा निरोप बाप्पाला खड्ड्यातून द्यायचा आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. कॅमेरामॅन सिद्धासोबत मी बाळासाहेब तांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, चौदागाव, नागाव. जसे बांधवांनो, आपल्या या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.